वळतोय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे। मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची अपडेट समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी। मुंबईत सकाळपासूनच अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। पावसामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येते। तिथली ही दृश्य तुम्ही पाहत आहात। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यात। बोरीवलीहून वांद्रेकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे। गोरेगाव आरे कॉलनी परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि पवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळते। सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्यांना आता मोठ्या वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। तुम्ही देखील या मार्गाने जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, नेमकं कारण काय? नक्कीच आज मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कामाचा दिवस आहे आणि सकाळपासूनच आज मुंबईत देखील अधूनमधून जोरदार पाऊस कोसळतोय। याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या वाहतूक कोंडीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। बोरिवलीकडून वांद्रेकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी संथ गतीने वाहतूक कोंडी सुरू आहे। आणि दुसरीकडे गोरेगाव आरे कॉलनी असेल किंवा मरोळ नाका असेल या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे। सकाळच्या वेळेस कामावर जाण्यासाठी जे चाकरमानी निघालेत मात्र या सर्वांनाच वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे अर्धा तासाचं हे अंतर आहे, मात्र हे अंतर आता पार काढण्यासाठी साधारणपणे 1.5 तासाचा काळ या ठिकाणी वाहन चालकांना लागतो। मात्र वाहतूक पोलीस देखील या वाहतूक कोंडीवरती तातडीने जी सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे यात कुठेतरी अडथळा येत असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।